नीलम गोऱ्हेंना पुन्हा एकदा विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर होताच शिवसेनेत हालचालींना वेग आलाय। संख्याबळानुसार शिवसेनेला 2 जागा जिंकण्याची संधी आहे। दुसऱ्या जागेसाठी रवींद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकरांचं नाव चर्चेत आहे। शीतल म्हात्रे, शायना यांचे आणि दीपक सावंतही इच्छुक असल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदे कोण त्या दोघांना पसंती देतात याची उत्कंठा आहे। एकनाथ शिंदे पक्ष संघटनेत भाकरी फिरवणार असल्याची जोरदार चर्चा आहे। अकार्यक्षम मंत्र्यांना नारळ देऊन नव्यांना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, आपण राज्यसभेवेळी पाहिलं एक अनपेक्षित नाव शिंदेंच्या शिवसेनेकडून पुढे आलं, ते म्हणजे ज्योतिताई वाघमारेंचं। आता विधान परिषदेसाठी कोणाला संधी मिळू शकते, कोण कोण रांगेत आहे आणि भाकरी फिरवत असताना कोणाला डावललं जाणार आहे, कोणाला संधी दिली जाणार आहे, काय चर्चा आहेत? प्रज्ञा, नक्की शिवसेनेत जर आपण पाहिलं तर अनपेक्षित अनेक गोष्टी येणाऱ्या काळात घडताना पाहायला मिळतील। कारण एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने राज्यसभेच्या उमेदवारीचा निर्णय घेतलेला होता त्यावरनं नेत्यांमध्ये देखील ही कुजबूज प्रामुख्याने पाहायला मिळते आहे। विधान परिषदेच्या निवडणुका या तोंडावर आहेत आणि विधान परिषदेसाठी शिवसेनेकडे 2 जागा इतकं संख्याबळ आहे। त्यातील एक जागा ही नीलम गोऱ्हेंची आहे। यंदा देखील त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जातंय। मात्र दुसरीकडे इच्छुकांची देखील मांदियाळी तितकीच आहेत। त्यामध्ये अनेक मोठी नावं आहेत। मग शिंदेंच्या जवळचे रवींद्र फाटक असतील, संजय मोरे असतील, किरण पावसकर आहेत। महिलांमध्ये जर आपण पाहिलं तर शीतल म्हात्रे, शायना यांच्यासारख्या महिला या देखील त्या ठिकाणी इच्छुक असल्याचं सांगितलं जातं। मात्र शिंदे नेमकी उमेदवारी देणार कोणाला हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे। कारण राज्यसभेच्या वेळी ज्या पद्धतीने ज्योतिताई वाघमारे यांना उमेदवारी दिली, अनेक जे वरिष्ठ नेते होते त्यांना डावलून, त्यानुसार शिवसेनेत काहीही घडू शकतं अशी देखील चर्चा ही रंगू लागलेली आहे। मात्र इच्छुकांची गर्दी किंवा त्यांची नावं ही समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। याचबरोबर ती अनेक आमदारांनी आपल्या अकार्यक्षम मंत्र्यांबाबत शिंदेंकडे तक्रारी नोंदवलेली आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। मागे देखील या ठिकाणी संजय बांगर यांनी देखील त्या ठिकाणी तक्रार केली होती श्रीकांत शिंदेकडे। सोलापूरची कार्यकारिणी ही बरखास्त करण्यात आली। त्यामुळे अकार्यक्षम मंत्र्यांकडनं जर कामच होत नसतील तर अशा मंत्र्यांना बाजूला करून त्या ठिकाणी नवे चेहरे हे देण्यासंदर्भातली चर्चा ही जोर धरू लागलेली आहे। त्यामुळे लवकरच एकनाथ शिंदे ही मंत्रिमंडळात त्यांच्या मंत्र्यांची जी भाकरी आहे ती फिरवली जाणार आहे आणि नव्या मंत्र्यांना त्या ठिकाणी संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। जेणेकरून पक्षवाढी त्याचबरोबर ती पक्ष बळकटीसाठी ज्या पद्धतीने प्रयत्न होत आहेत, दुसरीकडे जनतेची कामं झाली पाहिजेत, मंत्री यासाठीच बनवलेला आहे असा एक सज्जड दम देखील शिंदेंनी काही दिवसांपूर्वी मंत्र्यांना दिलेला होता त्यांच्या बैठकीमध्ये। त्यामुळे येणाऱ्या गोष्टींमध्ये नेमक्या काय घडामोडी घडताय शिवसेनेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, सूरज, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।